आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. हा, नमस्ते. कसे आहात सर्वजण? आनंदी आनंद. छान. खूप आनंदी छान. आनंदी. आज आपण थोड्याशा गप्पा मारूया आपल्या प्रवासाबद्दल. आज मॅडम नाहीये तोपर्यंत आपण गप्पा मारून घेऊ. चालेल. हम्म. कोण कोण? मला वाटतं पुष्पाताई, तुम्ही सांगाल का थोडंसं, तुम्ही कशा आलात रेकीमध्ये? कसा हो झाला तुमचा प्रवास? आपण सगळेच एकमेकांना सांगूया. हो. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. मी मला रेकीबद्दल फारसं म्हणजे माहिती नव्हतं, पण फक्त रेकी काय आहे ते ऐकलेलं. आणि माझ्या शारीरिक प्रॉब्लेम खूप वाढले होते आणि आर्थिक समस्याही होत्या, पण त्या फेस करणं मला सहज शक्य होत नव्हतं. आणि आजार पण इतकं वाढलं होतं की मन म्हणजे डोक्यात तितके विचार, निगेटिव्ह विचारांना इतकं घर केलं होतं की मला जगणं अशक्य झालं होतं. म्हणजे उठायला, बसायला शरीर खूप खूप आखडलेलं असायचं. म्हणजे माझी दिनचर्या कशी पूर्ण खराब झालेली होती. मला काहीच जमत नव्हतं. तर मी मनशांती कुठं मिळेल? झोप मला 20-25 वर्षापासून नव्हती. 1 तास सकाळी 5 वाजेपर्यंत मी जागी असायची. 1 तास झोपली तर थोडीशी काहीतरी झोप लागायची. सकाळी उठावं लागत होतं, त्यामुळे तीही मिळत नव्हती. तर माझं डोक्यात खूप त्रास होता. खूप डोकं दुखायचं आणि खूप प्रचंड आग होत होती डोक्यात आणि वेगळंच काहीतरी असं म्हणजे काय होत होतं ते मला सांगता येत नाही. वेगळाच प्रकार होता तो. शॉर्ट सर्किट झाल्याचे, तारा तुटल्यासारखं वेगळंच काहीतरी जाणवायचं. मग मी डॉक्टरांकडे खूप म्हणजे सिटी स्कॅन वगैरे केलेलं, काही म्हणजे त्याच्यात निघालेलं नाही. पण खूप त्रास होता तो. तर मनशांती कुठे मिळेल हा विचार करत करत मी व्हिडिओ बघत होती. त्यावेळेस रेकीचे बरेच व्हिडिओ आले समोर. पण मॅडमचा एक व्हिडिओ बघितला आणि खूप त्यांना बघून तर खूप छानच वाटलं पहिले आणि एकदम एक अट्रॅक्शन झालं की नाही मला रेकी शिकायची आणि यांच्याकडनं शिकायची. एका 2 व्हिडिओत मी लगेच त्यांना फोन केला आणि मग रेकीबद्दल फारसं विचारलंही नाही. फक्त मी म्हटलं, "मला झोप येईल का रेकी केल्यावर? रेकीत काय असतं? काय-काय मिळणार आहे?" हेही मला माहिती नव्हतं. पण ब्रह्मांडानं मला भरभरून दिलं रेकीमध्ये. खूप छान अनुभव आहेत माझे. मग आपण बाकीचे कसे आलेत रेकीमध्ये? कोणी सांगेल का? नीलमताई तुम्ही किंवा अर्चनाताई तुम्ही? तुम्ही कसे आलात? मी पण सांगते माझा प्रवास. मी कसे आले ते. आत्मा नमस्ते. मी अर्चना नावकर. अं, मी ट्रेकिंगमध्ये कशी आहे तर आता युट्यूबवर व्हिडिओ तुमचा वगैरे आवाज थोडा बघत कमी असताना येतोय ताई. आवाज थोडा कमी येतो. युट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघताना रेकीबद्दल माहिती मिळाली आणि असंच एक ताईचं चॅनल होतं, ते फॉलो करायचे मी. तिथे त्या रेकीबद्दल खूप बोलायचं. रेकी असं असते, रेकी म्हणजे रेकी काय असते हे नाही सांगितलं त्यांनी कधी. पण रेकी देता मी वस्तूंना रेकी देते, वस्तूंना रेकी कुठलीही वस्तू आहे तो रेकी देते, रेकी देते. हा शब्द एवढा मनावर बसला की रेकी काय आहे? आणि जर रेकी जर एखाद्या निर्जीव वस्तूला पण देतात किंवा पर्सला देतात, त्याला देतात. त्यामध्ये विकायच्या वस्तू पण रेकी देऊन दिल्या. त्याच्यामुळे ते एकदम मनावर इतकं बसलं होतं की असं पण असते का? की पर्सला रेकी देऊन पण विकतायत, साडीला रेकी देऊन विकतायत. सगळ्या गोष्टीला रेकी देऊन द्यायला लागल्या. मग ही रेकी जर आपल्याला शिकता आली तर आपल्याही आयुष्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकेल नाही का? असं वाटायला लागलं. आणि मग ते मनामध्ये असताना रेकी काय असते बा आपण अचानक एक दिवस आणि ते पाण्याला रेकीचं काहीतरी म्हणून शिकवलं होतं आणि त्याची शेअरिंग होती त्यांना. शेअरिंग मध्ये क्लासेस शिकवता शिकवता म्हणजे मी काहीतरी मुलांना युट्यूब वरून बघून काहीतरी सांगत होती त्यांना. तेव्हाच तो व्हिडिओ माझ्या समोर आला. आणि मग तो थोडासा बघितला त्याच्यामध्ये थोडं वेगळं पण वाटलं. पाण्याला तर रेती देता येतं म्हणजे कुतूहल निर्माण झालं मनामध्ये. आणि मग मी नंतर रात्रीच्या वेळेस पुन्हा एकदा मॅडमचा व्हिडिओ बघितला. पण तेव्हा काही माझं म्हणणं नाही रेकी जॉईन करणं वगैरे काही झालं नाही. म्हणजे मॅडम ते शिकवतात, जॉईन करतात वगैरे एवढं मी काही डिटेलमध्ये बघितलं नाही. पण नंतर पुढे जाऊन असं काहीतरी वळण आलं की शेवटी जावंच मॅडमलाच लागतं. मी जॉईन झाले. आणि नंतर रेकी शिकायला सुरुवात झाली आणि नंतर मी ग्रँडमास्टर पर्यंतचा प्रवेश. वा वा.
मी तर अशीच अचानक आले. माझं तर काय झालं, माझी एक भाची आहे, तिला खूप त्रास आहे, म्हणजे तिला ना लघवीचा त्रास आहे, युरिनचा प्रॉब्लेम आहे तिचा. पण तिला हे खूप कधी कळलं, ती 10वीला असताना त्याच्यानंतर तिला अचानक एकदा असं युरिन इन्फेक्शन झालं. मग त्याच्यातून कळलं की तिचं एक मसल कामच करत नाहीये आणि त्यामुळे तिला नॅचरली असे लघवीला होत नाही. अनेक डॉक्टर झाले, खूप झाले आणि ही माझ्या संपर्कात नव्हती. अचानक एक दिवशी मी सहज विचारलं माझ्या भाचीच्या, म्हणजे माझ्या बहिणीला, की काय करते तुझी मुलगी? तर म्हणाली काय नाही करत आहे सध्या ना, ती डिप्रेशन मध्ये आहे, ती घरीच आहे, तिला असा असा त्रास आहे. आणि तोपर्यंत ते मुंबईतल्या अगदी नामांकित केईएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल सगळीकडे फिरले होते. तर मी म्हटलं अगं असा काय त्रास आहे? तर म्हणाली नाही, डॉक्टर म्हणतात तिचा तो मसल कामच करत नाही. तर आता काय तिचं, तिला ती नळी टाकूनच तिला लघवी काढावी लागते. म्हणजे ती 17-18 वर्षाची मुलगी. म्हटलं बापरे, एवढा मोठा त्रास आहे तिचा. मग मी काय केलं, मी तिला आमच्या एका डॉक्टरना दाखवलं. ठाण्याला तिला एका डॉक्टरना दाखवलं. असं करत करत आम्ही 2 वर्ष ती स्ट्रगल करत होती. त्याच्यानंतरची 2 वर्ष आम्ही दोघी मिळून स्ट्रगल करत होतो तिच्यासाठी. डॉक्टर आम्ही बदलले आणि फायनली आम्ही ह्याला पोहोचलो की तिला काही आजार नाहीये, काही रोग नाहीये. फक्त एक ती स्थिती आहे तिची. पण हे असं किती वर्ष चालणार ना तिचं. तर मला असं वाटलं, मी ऐकलं होतं की काहीतरी ऑल्टरनेटिव्ह थेरपीज असतात, की काहीतरी हिलिंग असतं. म्हटलं चला बघूया, शोधूया हिच्यासाठी कोणी मिळतं का. तर मग मी शोधता शोधता मला एक हिलर मिळाली. पण मला असं वाटलं की त्या हिलरना मी तिला सांगितलं की तुला ना कोणीतरी असं रेकी एक ऊर्जा असते आणि त्याने हिलिंग होतं, ते तुला देत आहेत. तर तिने मला विचारलं की रेकी म्हणजे काय असतं मावशी? तर मी म्हटलं अगं मला नीट माहिती नाही. मग मला ना असं वाटलं की आपण कुणाला तरी काहीतरी उपचार द्यायला सांगतोय आणि त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, हे बरोबर नाहीये. आणि म्हणून मग मी शोधलं की रेकी कुठे शिकायला मिळते का, तर ती शिकेल किंवा तिची आई शिकेल, म्हणून मी शोधलं. मग एकदा दोनदा सुरेश सर, एकदा माईक बंद करता का? तर मग म्हणून मी शोधत होते आणि मला मॅडमचा व्हिडिओ दिसला आणि बघितलं तर अरे वा, इतक्या छान त्या अगदी गृहिणींना शिकवतात. इतकं चांगलं मराठीमध्ये शिकवतात. नाहीतर मी बाकीचे जे बघत होते सगळं हायफाय, म्हणजे अर्ध इंग्लिश अर्ध हिंदी, मराठी काहीच नाही. इतकं छान वाटलं. मी तिच्या आईला सांगितलं तू शिक ग, मला तर काही वेळ नाही, मी नोकरी पण करते, माझा दुसरा प्रोजेक्ट पण चालू आहे. तर नेमकं त्यावेळेला तिच्या सासूबाईंचं ऑपरेशन झालं आणि त्यामुळे तिला नाही जॉईन करता आलं. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही शिकून घ्या. त्यांनाही वेळ नव्हता, ते म्हणाले मी नाही बाबा. तर मी म्हटलं नाही नाही, आता जाऊ दे, काही पण काम असू दे, मी माझं करते. ते असं म्हणतात ना, बहुत सुकृतांची जोडी, ते आपल्या काहीतरी पुण्याई असते कदाचित, माहित नाही काय असेल. पण मला मॅडमचं इतकं अट्रॅक्शन वाटलं ना, की मला इतकं बिझी होते मी त्यावेळेला, एवढं काम होतं, माझा एक दुसरा प्रोजेक्ट चालू होता, नोकरी चालू होती. म्हटलं कसा मी वेळ काढीन मला माहित नाही, म्हणून मी म्हटलं जाऊ दे, आपण भाचीसाठी काय आहे ते बघायला तरी फर्स्ट लेवलला ऍडमिशन घेऊ. फर्स्ट लेवलला ऍडमिशन घेतली आणि मी ग्रँड मास्टर पर्यंत कशी पोहोचले मलाच कळलं नाहीये. की ती गोडी जी एकदा लागली आणि जी काय मॅडमनी लावली, ती तर काय सांगताच येत नाही, इतकं सुंदर वाटलं. आणि तिच्यामध्ये काय बदल आहे किंवा काय बदल झाले हे मी नंतर सांगेन, पण आधी आपण इतरांकडनं पण ऐकूया ते कसे कसे रेकीमध्ये आले ते. माईक माईक, ताई माईक. मी नीलम चास्कर ठाण्यावरून बोलतेय. येतो आता आवाज? हो आता आहे. हा. माझा रेकीचा प्रवास असा चालू झाला की माझी मैत्रीण होती, तिने रेकी शिकलेली. ती आधी आहे ना खूप ट्रेस मध्ये होती आणि तिला अस्थमाचा त्रास होता, खूप प्रॉब्लेम होता. आणि ती थोड्या दिवसांनी आहे ना म्हणजे अशी खूप रिलॅक्स दिसायला लागली आणि मी कधी पण तिला फोन करायचे ना, तेव्हा ती म्हणायची मी मेडिटेशन करते. मला काय कळेना म्हणजे मेडिटेशन म्हणजे नक्की काय आहे ते. नंतर मी तिला एकदा विचारलं, तेव्हा आहे ना तिने सांगितलं, तेव्हा ठाण्याला ती एका मॅडम होत्या मंजिरी गोखले म्हणून, त्यांच्याकडे ती मेडिटेशन आणि ते रेकी शिकलेली. त्याच्यामुळे मी पण तिच्यावर गेलेली रेकी शिकण्यासाठी. मलाही वाटलं की थोडं आपणही बघावं म्हणून. पण असं झालं ना की त्या मॅडमने नेमका ते रेकीचे क्लास घेत नव्हत्या आणि त्यांची बहीण घेत होती. पण तिची काहीतरी एक्झाम चालू होती, तर ती मला म्हटली की मी आता काय एवढ्यात घेणार नाहीये, तर तू नंतर मी तुला जेव्हा घेईल तेव्हा नक्की सांगेल. तर मी म्हंटल हो बरं ठीक आहे. पण रेखी म्हणजे काय आहे हे मलाही म्हणजे थोडस हे होतं की काय आहे ते बघावं. म्हणून मी मोबाईलवर सर्च करून ते बघायला लागली. तर मी 3-4 जणांना अशी फॉलो करत होती आणि अचानक एकदा मला मॅडमचा व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये मॅडमचं म्हणजे एक व्हिडिओ मध्ये म्हणजे खूप जणांना असे प्रॉब्लेम होते, ते बरे झाले हे मला कळालं. आणि माझं पण असं झालं ना की माझा 2 वर्षापासून मोनोपॉजचा त्रास चालू होता मला. आणि म्हणजे खूपच काय ना
चिडचिड वाढलेली. तर ते डेट 2-2 महिने बरोबर रेग्युलर येत नव्हती. त्याच्यामुळे चिडचिड, धडधड वाढलेली. अ, परत एजीबी माझं कमी झालं, बीपीचा त्रास झाला, थायरॉइडचा पण त्रास चालू झाला. त्याच्यानंतर मला अजून एक आजार झाला तो म्हणजे की मी विसरायला लागली. मी किती वेळा असं झालं ना, की मी गॅसवर काही ना काहीतरी ठेवायची आणि विसरूनच जायची. म्हणजे किती वेळा तरी आहे ना, मी चहा करायला ठेवली, दूध करायला ठेवलंय, गरम करायला आणि ते अक्षरशः जळून जायचं आणि ती भांडी नवऱ्याच्या नकळत फेकूनही मी दिली. असं माझं एवढं म्हणजे मला खूप म्हणजे त्रास व्हायचा आणि म्हणजे ते शरीर इतकं जड व्हायचं, की म्हणजे काय होतंय हे मलाही कळतच नव्हतं म्हणजे. आणि गायनॅककडे जायची पण ते काय व्हायचं ना, ते मेडिसिन 2 महिने चालू ठेवायच्या, 2 महिन्यांनी परत ब्लड चेक, परत ते सोनोग्राफी, परत हे सारखं सारखं चालू होतं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक मला एक स्किनचा प्रॉब्लेम होता. तो आता नाही, मी नंतर त्याच्याबद्दल सांगेलच. तर मग नंतर आहे ना, बोलूया मग आपण. मी मॅडमची जुळली मग. आणि मला वाटतं मी जॉईन केलं आणि मग मला वाटतं 6 महिन्यांनी मी जॉईन झाली मॅडमला. काही ना काहीतरी मध्ये मध्ये प्रॉब्लेम येत होते आणि माझं काही जॉईंट मॅडमशी काही होतच नव्हतं. कदाचित काहीतरी हे असावं. पण नंतर मग मी जेव्हापासून हे रेकी शिकली, ग्रँड मास्टरला आली, ते माझे प्रॉब्लेम सगळे गेले आणि मेन म्हणजे आता मला एकही गोळी कसलीही चालू नाहीये, काही नाही. मनाची शांती खूप म्हणजे खूप बरं वाटलं वा, आता. छान, मस्त. हम्म. हो, खूप छान झालं. तुमचं काय मेडिकलचं कसं वाटलं? तुमच्या तब्येत ठीक झाली का पुष्पाताई? माईक. मी पुष्पा शेवत्रे चिखलीहून बोलते, विदर्भ, चिखली. आणि माझा प्रवास सुरू झाल्यानंतर पहिल्या डिग्रीचे 10 ते 12 दिवस झाले. सेकंडचा शक्तिपात झाला तेव्हा मला इथे मानेत एकदम शॉक लागल्यासारखं आणि हातात झालं. तर त्यावेळेस ते जाणवलं नाही की कशानं झाले, कारण मेडिटेशनची तेव्हा सुरुवातच होती. असं काय होणार काय हे आपल्याला माहिती नसतं. पण मग 2-3 दिवसानं असं जाणवायला लागलं की माझी मान खूप वर्षापासून अशी थोडी अशी असायची आणि मणक्याचा पूर्ण त्रास होता मला. मला बसता उठता येत नव्हतं. मी जेवायला सुद्धा 20 मिनिटं बसू शकत नव्हती. अरे खूपच बापरे. त्रास होता तो. तर ते सेकंड डिग्रीचं मेडिटेशन करून मी गावी गेली होती, तेव्हा मी 1-1.5 तास बसली तिथे. म्हटलं असं कसं शक्य होऊ शकतं की मी आज बसू शकली. मला खूप आनंद झाला होता तेव्हा. आणि नंतर मग हेही लक्षात आले की आपली मान आपण बसू शकतो असं सरळ. तेव्हा मी अशी नाही तर मग एक साईडला जास्त झुकेल असायची. तर मग मला तेव्हाही खूप आनंद झाला की हे पण कसं नीट झालं ना. हात माझा असा दुखायचा की तो सपोर्ट सुद्धा करत होता काही काम करायच्या वेळेस. काहीच पकडू शकत नव्हती. त्यालाही काहीच होत नव्हतं. म्हटलं इतका फरक पडला. मग मी तेव्हापासून एवढे मेडिटेशन करायला लागले होते की म्हटलं हेच आपलं औषध आहे आता. खूप करायला लागले. आणि मॅडमचं तर खूप धन्यवाद की त्यांनी मेडिटेशन एवढे पॉवरफुल बनवलेले आहेत खरंच आहे. की खूपच आहे. ते एक औषध म्हणूनच काम करतं. हो आणि हो. ते करायला लागल्यानंतर माझे जादूसारखं एक 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 आजार पण कमी कमी होत गेलं. थर्ड पर्यंत मी पूर्ण म्हणजे माझा अथरायटिस, माझे हे बोट एकदम असे वाळलेल्या काडीसारखे कडक झालेले होते की मला पेन धरणं, भांडं धरणं काही सुद्धा जमत नव्हतं. आणि हाताला भांडं उचलल्यानंतर हिरवे निळे डाग पडायचे असे की मार लागल्यावर पडतात तसे. खाली बसले तरी मला सूज यायची. मी चेअरवर आपण असे हात ठेवतो ते हात असं ते पण सुजायचं. म्हणजे मला टच कुठेही झाला थोडासा तरी तो खूप सुजून यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळा आले की इतकी घाबरायची मी की आता हे दिवस माझे कसे जातील. पण आत्ता परत तो अनुभव आला उन्हाळ्यात. मला आग अजिबात होत नाही माझ्या अंगाची. प्रचंड आग आणि खाज होती अंगाला इतकी की मी खूप ॲलर्जी टेस्ट केल्या पण कशात काही निघालं नाही. खाण्यापिण्यावर मी खूप कंट्रोल केलं होतं. काही सुद्धा खात नव्हती. तर किती छान. कशातच फरक नाही पडला. खूप मस्त. इलाज केले मी. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, पंचकर्मा करून घेतले, पण काहीच फरक नाही पडला. तो मॅडमच्या ह्या मेडिटेशननं माझे आजार कुठल्या कुठं पळून गेले. गोळी बिलकुल नाही. आता उन्हाळा किती कडक चालू आहे सध्या. खूप तापते.
पण मला गोळी खायचं आणि खाजही आली नाही. आता आणि मॅडम पाय आता फक्त मॅडम असतं ते म्हणाले असतात धन्यवाद म्हणा ब्रह्मांडाचे. हो. ब्रह्मांडाचे धन्यवाद. आणि मॅडमचे त्या माध्यम मॅडमचे आहेत तर आपल्या, खूपच की आहे. त्यांनी आपल्यातली ऊर्जा जागृत केली. आपल्याजवळ आहे, पण त्यांनी सांगितलं आपल्याला की हम्म. हे तुमच्या जवळ आहे. काय म्हणतात त्यांच्या भाषेत, तुझं आहे तुझं पासी, परी तू भुललास, तसं झालं होतं. आपल्याला हा माहित नव्हतं. तेच आपल्याला तर माहित ही नव्हतं. शक्ती आपल्यात आहे, ही त्यांनी जाणीव करून दिली. बरोबर. हनुमंताला जसं जामवंतांना करून दिली होती, तसं आपल्याला त्यांनी करून दिली, की तुमच्याजवळ आहे, त्याचा उपभोग घ्या. पण ही सुवर्ण संधी मिळाली आणि त्याचं मी पण सोनं केलं. खरंच आहे. छान. आणि हे आजार म्हणजे जगणं म्हणजे, मी खरं सांगते, मी एक दिवस खरोखर रोडवर गेली होती, की मला नाही जगायचं. मी एखादा गाडी समोर जाणार, इथपर्यंत मी गेली होती, की नाही जगू शकत म्हटलं मी. ती आगच म्हणजे चिता एक वेळेस जळती, पण चिंता हम्म. माणसाला रोज जाळते. बरोबर. आणि रोज रोज मेल्यापेक्षा म्हटलं मी एकदाच मरते, नको हे जीवन. खूप त्रास होता तो. तर मी खरंच मॅडमचे खूप धन्यवाद मानतात, की त्या माझ्या आयुष्यात आल्या. हो, पुनर्जन्म. म्हणजे मला नवीन जन्म झाला माझा 10 नोव्हेंबरला. 4 महिने झाले मी कुठलीही गोळी खाल्ली नाही. आणि माझं थायरॉइड, शुगर सुद्धा खूप कंट्रोलमध्ये आहे. त्या मी 2-2, 3-3 गोळ्या खात होते, ती मी 1 वर आणली. आणि तीही बंद करीन, पण आता ते विचारून करावं लागेल. म्हणजे ते खायची डॉक्टर म्हणाले होते मागच्या वेळेस, की नका खाऊ, पण मी थोडे दिवस ठेवली. तर म्हणजे इतके अनुभव, मलाच माझं आश्चर्य वाटतं, की इतकं कसं काय शक्य होऊ शकतंय बिना खरंच. गोळीचं. बरोबर. मला तर उलट मॅडमचं कौतुक यासाठी वाटतं, की अक्षरशः त्यांनी घराघरात म्हणजे ज्या घरात आपण विचार पण करू शकत नाही अशा गृहिणींना, साधा हो. साध्या साध्या बायकांना त्यांनी इतकं छान शिकवलं, की आपण खेड्यात आपण असणारी सुद्धा ती बाई सुद्दा रेकी शिकून घराला पुढं नेलं, हो ना. घर तेच. रेकीमय केलं ना. हां, म्हणजे एवढं जे फॉरेन वरून आपल्या देशात आलेली हे ज्ञान आहे, पण त्यांनी किती सोप्या भाषेत, किती छान आपल्या भाषेत आपल्याला दिलंय हे. म्हणजे जसं मॅडम नेहमी म्हणतात ना आपल्याला, की ब्रह्मांडाकडे खूप आहे, तुमची झोळी मोठी करा. तसं मला उलट वाटतं, की मॅडमकडे खूप ज्ञान आहे. आपल्यालाच ज्ञान घ्यायला कमी पडतो. आपण आपण किती कमी शिकवलं पडतो. त्यांनी, हो, केवढे ते नक्की. मेडिटेशन आणि केवढे आपले आता मी त्या दिवशी हो, तर टाईप करत होते, की आपले किती हो. सेशन झाले, तर आपण इतका केवढं अभ्यासक्रम शिकवलंय. आपला शिकवणं झाला, हे पण मलाही आश्चर्य वाटतं, की किती शिकलो आपण. हो, आपण खूपच शिकलो याच्यामध्ये, खूपच शिकलो. एवढं शिक्षण बाहेर कुठंच मिळत नाही. हो, खरंच नाही मिळत. नाही मिळत. चालेल. एवढं डीपली शिक्षण नाहीये बाहेर. मी पण म्हटलं तसं माझ्या भाचीसाठी मी खरं तर आले याच्यामध्ये. पण माझं पण आता विचार केला, मी ज्या क्षेत्रात काम करते, माझं नाव नाही सांगितलं. मी गीतांजली पालकर, मी तर डोंबिवलीत राहते आणि मी एक स्पेशल एज्युकेटर आहे. मी विशेष मुलांना शिकवते. ज्या मुलांना जन्मापासून ऐकू येत नाही, त्यांना मी थेरपी घेते. आणि आमच्याकडे आमच्या क्लिनिकमध्ये असे लोक येतात, की लहान मुलं जी अगदी जन्मापासून ते 10-12 वर्षापर्यंत, आणि दुसरा एज ग्रुप येतो तो 60च्या पुढचा. म्हणजे हं. वृद्ध लोक येतात. तर हे दोन्ही एज ग्रुप असे आहेत, की ज्यांना आम्हाला आमचं डोकं शांत ठेवून काम करावं लागतं. मुलांच्या बाबतीत तर असं होतं, की बरेचदा म्हणजे आम्ही पालकांना जास्त शिकवतो. तर पालकांची आधी इतकं निगेटिव्ह असतं, की स्वीकारणं, तर त्या मुलाचा स्वीकार करणं आणि स्वीकार आधी करणं, त्याच्यानंतर मग आम्ही जे काही सांगतो ते त्याच्या आत जाणं. तर ते सगळं दिवसभर ऐकून ऐकून बरीचशी निगेटिव्हिटी अशी जमा व्हायची. पण त्याच्यापासून आपल्याला वाचून, म्हणजे आपण सिंपती तर नाही द्यायची आहे, त्यांना दया तर नाही दाखवायची आहे आपली, पण ते सगळं बॅलन्स करणं, मी दमून जायचे. म्हणजे 2 थेरपी घेतल्या, 3 थेरपी घेतल्या, किंवा 2 पेशंट घेतले, आमचे 2 हिअरिंग एडसाठी कोणी आलंय, अक्षरशः दमून जायचे आधी मी. पण हं. जेव्हापासून मी फर्स्ट लेवल केलं तेव्हापासून मला ती ऊर्जा वाढायला लागली. मी आता दमत नाही, उलट छान वाटतं. ज्यांच्याशी मी बोलते त्यांनाही छान वाटतं, मलाही छान वाटतं. म्हणजे तो एक खूप चांगला फरक झाला माझ्या आयुष्यात. मी हे हे सगळे बाय प्रोडक्ट्स आहेत. मी तर या सगळ्याचा विचारच नव्हता केला रेकीमध्ये यायच्या आधी. काय आहे बघू रेकी म्हटलं. पण इतका काय छान परिणाम झालाय तो. आणि तेव्हा मला जाणवायचं, की जी आपली लॉकडाऊन मधली जी मुलं आहेत, ती लॉकडाऊन मधून नंतर जी आलेली मुलं आहेत, अगदी लहान लहान मुलं असतात, 2 वर्षाची, 3-4 वर्षाची. त्यांना 1 तास एका जागेवर बसून काही शिकवतं म्हणजे शक्यच नाहीये, म्हणजे खूप कठीण जातं. पण मुलं नाही आता खूप चिडचिड करायची, हे फेक ते फेक, त्याला आम्ही टेम्पर टँट्रम्स म्हणतो, रडारड करणं, चिडचिड करणं. तर मला असं वाटायचं, बापरे, मी काय करते, हे काय कळतच नाही मला, की काय होतंय. ही मुलं ना, म्हणजे ना पालक त्यांना हाताळू शकत आहेत, आपण कसं हाताळणार आहे, शिकवणं तर नंतरची गोष्ट. पण आता आता मला एवढं जाणवतं, की आता मुलं मस्ती करतात, सगळं करतात, पण शांतपणे करतात. म्हणजे आता ती चिडचिड, तो राग, तो त्रागा असं काही त्यांचं राहिलं नाहीये. आणि हे जे आपण सगळं छोटाच मेडिटेशन बदल वगैरे, झाला.
हा बदल झालाय. आणि हे आपण माझ्यामध्ये बदल झालाय, पण मी करायचे आधीपासून पण आता तो फरक पडलाय, तो जाणवतो. आणि मी आता काय करते, आता जे काय मॅडम शिकवतात, काय मेडिटेशन वगैरे शिकवतात, तर त्यातला थोडासा भाग जे काय आम्ही मुलांचे व्यायाम घेतो, श्वसनाचे व्यायाम घेतो, त्याच्यामध्ये मी थोडंसं घालते. थोडं त्यांनाही मजा वाटते, पालकांनाही शिकवते, त्यांनाही सांगते. तर हे मी ह्याच्या दृष्टीने दुसऱ्यांनाही मदत करू शकते, तेव्हा काहीतरी पण सेवा करते. देऊ शकते. मला याचा खूप आनंद होतो. माझ्याही आयुष्यात एक फरक झाला आरोग्याच्या दृष्टीने. मी सांगते आधी, मी आता ज्या मुलीचं मी सांगितलं, तर तिच्यासाठी तर आम्ही मॅडम पण म्हणाल्या होत्या एकदा की तिला वेळ लागेल, कारण हे दुखणं फार मोठं आहे. आता गेले 3-4 महिने आम्ही स्ट्रगल करत होतो. तिच्या आईने नंतर रेकी शिकली, तिची आई. मी तिला रेकी देत होते आणि तिची आई सुद्धा तिला रेकी देत होती. तर आता काय झालं की आम्ही ठाण्याला डॉक्टरांकडे जात होतो, डोंबिवलीहून ठाण्याला. तर ठाण्याच्या डॉक्टरनी एकदा मला सांगितलं, आणि ती मुलगी राहते कांदिवलीला. मी ते सांगितलं की डॉक्टरनी सांगितलं घराजवळ कोणीतरी डॉक्टर शोधा तिच्यासाठी, कधी इमर्जन्सी लागली तर तुम्ही ठाण्याला नाही येऊ शकणार. आणि आता आम्ही 4 वर्ष डॉक्टर शोधतोय. आता आम्हाला 1-1.25 महिन्यापूर्वी आम्हाला तिच्या घराजवळ गोरेगावला, जे ती रिक्षाने जाऊ शकते, तिथे आम्हाला लेडी डॉक्टर मिळाली आहे. आणि त्या डॉक्टरने पहिल्यांदा सांगितलं की तू ह्याच्यातून पूर्णपणे बरी होशील. आणि 1 महिना झाला, ती मुलगी आता नोकरीला लागली आहे. ती तिचं सगळं करते. आणि तिला आता काहीही, ते जे काय सांगितलं होतं नळी टाका आणि ते काही करावं लागत नाहीये. तिला ज्या काही 2 गोळ्या दिल्यात त्याच्यावर ती इतकी छान उत्तम जगते ना, की ती जी डिप्रेशनमध्ये गेलेली मुलगी, तिचं इतकं चांगलं झालं, ते बघून मला खूप आनंद होतो. आणि दुसरं म्हणजे ती काय अजून पूर्णपणे बरी नाही झाली, आमचा अजून उपचार चालू आहे आणि मला खात्री आहे की ती नक्की पूर्णपणे बरी होईल, यातून बाहेर निघेल. त्याचाच मला निघेल. खूप आनंद आहे. बरं, आता दुसऱ्या लेवलमध्ये जेव्हा आपण शिकलो होतो ना पुष्पाताई, की आपण लांबून रेकी द्यायचं, हो, आणि त्यांची एका रेकी. क्लायंटला बसवायचं. तर माझ्या मुलाला सतत सर्दी असायची, सतत सर्दी, सतत सर्दी, म्हणजे उठला की शिंका. मग आम्हाला सारखं दर आठवड्याला घर साफ करा, धूळ साफ करा, हे उद्योग करावेच लागायचे. त्या प्रोटोकॉल नंतर माहितीये का, त्याची सर्दी गेली. 6 महिने तर सर्दीच नाही. तो म्हणतो तू काय छान. जादू केलीस? म्हटलं जादू नाही, सायन्स आहे. आणि मला पण सारखी सारखी सर्दी व्हायची, 2-2 आठवडे सर्दी राहायची, घसा बसायचा. आता तर सर्दी झाली, 2 मेडिटेशन केले की सर्दी गायबच होऊन जाते, काही राहत नाही. खूप छान फरक आहे. छान. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यामध्ये काय फरक आलाय आरोग्याच्या बाबतीत? आरोग्य तर खूपच खूपच दुसऱ्या बदललंय. हा, म्हणजे त्यांना पण सांगू ते. माझं अर्चनाताई, अर्चनाताईला विचारा. अर्चनाताई आणि बाकीचे कोणी काय सांगत असतील तर. हा, हा त्या सांगत असतील त्या आरोग्याचे तर आरोग्याचं तर फारसं काही नव्हतं मला. पण जसं ऋतू बदलला की तब्येतीवर इफेक्ट पडायचा. जसं उन्हाळा चालू झाला की तब्येत बिघडायची, किंवा हिवाळा चालू झाला की काहीतरी तसं व्हायचं. पण तसं यावेळेस नाही झालं काही. म्हणजे उन्हाळा लागून तरी जाणीव नाही झाली. काही त्याच्या शरीरावर परिणाम नाही झाला नाही फारसा. आणि तसं म्हणायला तर या आता 2-3 महिन्यामध्ये हॉस्पिटल नाही. ऋतू बदलला की जावंच लागायचं. ताप किंवा काहीतरी व्हायचं शरीरामध्ये बदल. पण छान. यावेळेस तसं काही झालं नाही. म्हणजे मेडिटेशनमुळे वगैरे हा, म्हणजे सतत मला वाटत आहे की मेडिटेशनमुळे वगैरे ते सगळं बदल झाले आपल्यामध्ये. म्हणजे प्रत्येक वेळेस ऋतू बदलला की डॉक्टरला जावंच लागायचं, बघून बघून यावंच लागायचं एकदा आपल्याला दवाखान्यात. तसं काही नाही झालं. अरे वा. आणि छान. आरोग्य संबंधित म्हटलं तर जसं जसं दिवसभर केल्यानंतर ना आपण थकतो ना जसं, मग हम्म. रात्र झाली की आपलं ते निघते. हो म्हणायचं म्हणजे हे दिसतंय माझं. तरी कधी दिवसभर म्हणायचं दिवसभर बरीच राहते व्यवस्थित. एकदा काय झालं का सगळं दुसरं चालू होते. पण यावेळेस असं झालं की काही जाणवतच नाही. म्हणजे दिवसभर आपण जे करतो पण म्हणजे रात्री झाली आणि आता आपल्याला ते थकतो ना आपण एकदम. हो. तर याची जाणीव नाही होत पण. काही दुखणं हा शब्द नाही आहे आता. की अरे माझं वा, हे छान. दुखतंय ते दुखतंय हा शब्द नाही आहे. आणि मेडिटेशन तर फायदा झाला. म्हणजे मनात निगेटिव्हिटी आली होती खूप, आणि आता पॉझिटिव्हिटीकडे चाललं. म्हणजे मला असं वाटतंय की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही छोटं मोठं जे काही झालंय किंवा जे काही प्रॉब्लेम आलाय, कुठे तरी आपल्या निगेटिव्हिटीने आपणच ते आकर्षित करून घेतलं होतं आपल्याकडे, हम्म. की असं होईल, असं होईल, असं होईल. त्याच्यामुळे जे म्हणत गेलं, जसं मला विचार करत गेलं ना मनामध्ये, ते होत गेलं. मग आता तर चांगलेच विचार करायचे, म्हणजे सगळं चांगलं चांगलं. बरोबर आहे.
आपण जे बोलतो ते होतं. माझा मुलगा पण हो. म्हणायचा होता कधी-कधी, "तुम्ही तू जे अर्चनाताई, बोलते ना तेच तुमचा होतं." आवाज मोठा नाही होत का? आवाज थोडा मोठा कर. आवाज. आवाज नाही येत आहे. आता येतो? हो. थोडस जवळ या माईकच्या. हा, तुम्ही येतोय लांब आवाज? बसून. हो हा हो. येतो. हां, हां. थोडासा आता व्हिडिओ येतोय पण ना वर आवाज? करा ना जरा, थोडा कट होतं मोबाईल थोडं. थोडा सेट करा थोडा. हा. ठीक आहे? आणि जरा मोठ्याने बोला. हां, माझा मुलगा पण म्हणायचा, "मम्मी तू जे बोलते ना तेच होतं, अच्छा. तेच होते." आणि हो, ते जाणीव आता होत आहे, की म्हणजे जर तेव्हा होत होतं, मी जे बोलताय तेच होत होतं. मग आता तर आपण ग्रँडमास्टर झालो. मॅडम म्हणतात हो. ना, ग्रँडमास्टर जे बोलणार तेच होणार. मग आता आपल्याला चांगलंच बोलायला पाहिजे. बरोबर. आपल्यावर जबाबदारी आहे चांगलं आणि बोलायची, चांगला रेकीचा उच्चार अनुभव करायची. आणि रेकीचा अनुभव म्हटलं तर कोणाला रेकी असं पर्सनली दिली एकदा मैत्रिणीला दिली होती. ती म्हणाली मला सर्दी वाटत आहे, ते झालं. म्हणलं तू शांतपणे डोळे बंद करून लेटून राहा. मी इकडनं काहीतरी करते. तू काय करणार आहे? मी म्हटलं, "मी करते काहीतरी, तू बस कर." आणि मी मग तिला रेकी दिली. आणि ती मग थोड्या वेळाने फोन केला तिला 10-15 मिनिटांनी. म्हणे, "काय केलंस?" म्हणे तू म्हणे. म्हटलं, "जादू आहे माझ्याकडे." तशी ती जादू केली म्हणे. मला एकदम बरं वाटायला लागलं एकदम. अरे वा. म्हणजे कुठेतरी त्यावेळेस जाणीव झाली, की हो म्हणजे रेकी काम करतंय. हम्म. हं. नीलमताई तुम्ही दिली का कोणाला रेकी? हो. मी माझ्या मुलाला देते, नवऱ्याला देते कधी-कधी. हा, त्यांना आता आणि मध्ये बरं नव्हतं ना. हो, हो. आणि माझ्या भाऊजींना पण मी दिलेली. पण त्यावेळेला आहे ना, त्यांना दिल्यानंतर मला आहे ना, खूप असं थकायला व्हायचं 2 दिवस. पण मग हम्म. माझ्या लक्षात आलं ते मॅडम बोललेल्या, कारण ते आपल्याला तेवढं हे नाहीये, म्हणजे त्रास होतो. मग मी नाही द्यायचीच, म्हणजे बंद केली. आपली एनर्जी वाढायला हवी. हां. मला आपली एनर्जी वाढायला हवी. आपण आपले मेडिटेशन हो, वाढवायला हो. हवे. बरोबर तरच आहे, ते बरोबर. होईल. हम्म. हो. मी पण मला तर असं वाटतं की रेकीमुळे थोडीशी कामं जी काय अडलेली असतात ती पण होतात. समजा जर काय आपल्याला असे प्रॉब्लेम नसतील, मला असं जाणवलं कारण माझ्याही मिस्टरांचं मध्ये ऑपरेशन झालं किडनी स्टोनचं. पण ते वर्षानुवर्ष मला माहिती होतं, करायचं होतं, पण ते होतच नव्हतं. आणि रेकी थर्ड झालं माझं आणि त्याच्यानंतर ऑपरेशन झालं. म्हणून मला तिथे शेगावला पण नाही येता आलं त्या कारणासाठी. पण म्हणजे ही कामं अच्छा. अशी मार्गी लागतात असं जाणवतं, की जरी हो, हो. आपल्या मार्ग नक्कीच हा निघतो. एक मार्ग बरोबर आहे. निघतो आणि होतात निघतो. सहज कामं असं हो, मलाही हो. जाणवतं. आणि माझ्या बाबांना मध्ये बरं नव्हतं, म्हणजे बरंच बरं नव्हतं. एकदा तर मी सेशन सोडून मधूनच बंद करून गेले होते, एवढं बरं नव्हतं. तर मी त्या रात्री त्यांच्याबरोबर राहिले, त्यांना रेकी दिली. म्हणजे ते उठून स्वतःचे स्वतः काही करू शकत नव्हते, पण आता ते स्वतःची अंघोळ पण स्वतः करतायत, घरातल्या घरात फिरतायत. म्हणजे मला तर हे खूपच छान वाटलं की बाबांना रेकी दिल्यामुळे त्यांना फरक पडला. तर मी पण असे प्रयोग केले थोडेसे. अजूनही वाटतं मला की अजून माझी प्रॅक्टिस व्हायला हवी. ते आता केली की करू. पण खूप छान वाटलं हे सगळं. हो, बरोबर. मी पण आता मेडिटेशन माझी पण खूप आई आजारी छान होती आहे. ना, हा. तर तिला सिव्हिअर अटॅक आला अस्थमाचा. तर हम्म. तिला आयसीयूमध्ये ठेवलेलं. अच्छा. तर तो एवढा सिव्हिअर होता, म्हणजे ती आहे ना, आम्हाला ओळखायचं पण हे झालं. थोडी भ्रमिष्टच झालेली. म्हणजे मी पण घाबरलेली, म्हणजे आता इकडनं काय आपली लवकर सुटका नाही होणार. एकतर खूप मोठं हॉस्पिटल आणि घरची काय एवढी परिस्थिती पण नव्हती, की म्हणजे तिथे ठेवण्यासारखी. हम्म. पण काय माहिती नाही, 5 दिवसातच म्हणजे माझी आई एवढी अरे बरी वा. झाली ना. खूपच छान. आणि कारण कंटिन्यू मी तिच्या बरोबर असायची. हम्म. आणि म्हणजे तिथे काय नर्स, मी आधी नर्सिंग केलेली ना, त्याच्यामुळे मग मी त्या डॉक्टरला विचारून आतमध्ये ॲक्चुअली पाठवत नाही आयसीयूमध्ये. हम्म. पण मग ते स्टाफ आहे म्हणून मग मला पाठवायची. पण मला असं म्हणजे ते एक जाणवलं, मी आईला 1-2 वेळा रेकी दिलेली. आणि मग माझ्या आई डिस्चार्ज झाल्यावर मी तिकडे आईच्या घरी नेलं ना, ती एवढी म्हणजे एवढी बेचैन, म्हणजे रात्रभर आम्हाला झोपूनच तिने दिलं नाही. उठायची, इथे जायचंय, परत यायची, तिथे जायचंय. आणि इतकं म्हणजे आम्ही पण घाबरून गेलो. काय होतंय आम्हालाही कळत नव्हतं. एक तर ते ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली. डॉक्टर बोललेले, "ऑक्सिजन सिलेंडर आणून ठेवा." मग असं वाटायला लागलं ऑक्सिजन म्हणजे काय कमी झालाय का काय कळेना. पण ते नंतर मिस्टरांकडे हे होतं ना, SpO2 मशीन होती. पण ते बघितलं तर ऑक्सिजन लेव्हल वगैरे चांगली. पण म्हटलं आता मी तिकडे एवढ्या दिवस काय राहू शकत नाही. मग शेवटी मी माझ्या आईला माझ्याकडेच आता घेऊन आलेली. म्हणजे जवळ-जवळ मला वाटतं 10-15 दिवस आई इकडेच होती. ती एवढी म्हणजे बरी झाली ना, जी अशी पहिली होती तशी ती एकदम अरे वा. चांगली होऊन गेली.
म्हणजे मला खूपच एवढं बरं छान. वाटलं ना, मी तिला रोज रेकी देत होती. तर मला खूप म्हणजे बरं वाटलं, की कदाचित ते माझ्या ह्याच्यामुळे आणि माझ्या सानिध्यात राहिल्यामुळे कदाचित तिला ते लवकर इफेक्ट झाला. बरोबर, बरोबर. खूप हां, खूप खूपच चांगला छान. रेकीचा अनुभव आहे. हो. कुठलं मेडिटेशन आवडलं सगळ्यांना जास्त? मला तर आपलं एक अ, वटवृक्षाचं आणि आपलं ग्रँड मास्टरचं आणि मला 7 चक्र तर खूपच आवडले. म्हणजे ते 7 चक्र जेव्हापासून करायला लागले ना, त्याचा इतका सुंदर म्हणजे इफेक्ट एक होत होता ना, खूप छान. हं. मी आधी आहे ना, दिवसाला 3-4 मेडिटेशन करायची. पण आता 2 महिने झाले काही ना काही प्रॉब्लेम पाठी लागले आणि हां, माझं बरोबर. मेडिटेशन पूर्ण काही होत नाही. म्हणजे जास्तीत जास्त एकच करू शकते किंवा दुसरं. त्याच्यामुळे मला वाटतं कदाचित त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहेत थोडेसे. मॅडम म्हणतात तशी रेकी परीक्षा घेते. हो, खरंय, हो. खरंय. ते मलाही असंच म्हणजे जाणवलं. मी पण म्हणूनच मी आता ते सोडून दिलं, की ते कदाचित माझी परीक्षाच चालू असावी. म्हणजे इतके ना 2 महिन्यापासून इतकं छोट्या-छोट्या गोष्टीपासून म्हणजे काही ना काही, काही ना काही चालूच होतं. पण त्या आणि ते सगळ्यातून पण निघू आपण बाहेर मॅडमच्या बरोबर. हो, काही हो, हो. मला ते नक्की विश्वास आहे, की म्हणजे खूप छान दिवस येणार आहे. खूप मी तेच मिस्टरांनाही म्हणते. पण ते काय म्हणतात ना, आपण रेकीमध्ये तो आपल्याला हे असतो. हो. त्यांना नाही सांगू शकत. नाही ते तर बघतीलच, अनुभव बघतील आणि आता हो मला ना. माझ्या घरचेही सांगतात, "जा तू तुझं मेडिटेशन कर, बरं आहे." म्हणजे असं अचानक हो. सांगतात, की "अरे वाह! आम्हाला छान वाटतंय." मी माझ्या मुलाला विचारलं होतं, की "तुला काय बदल वाटतो रे आता मी रेकी करते तर?" तो म्हणाला, "तुझं माहीत नाही, पण बाबा खूप शांत झाले तेव्हापासून चिडचिड कमी झाली." म्हटलं, "अरे वाह! रेकीचे साइड हो. इफेक्ट चांगले आहेत असे." मला तर कुठलं हो, माहिती खरंय ते. आपल्या आजूबाजूला असतात ना, हां, त्याच्यामुळे. तेच ना. त्याच्यामुळेच चालतं आणि त्याचे पण तो 12वी यावर्षी आमचं 12वीचं वर्ष खूप शांत गेलं, नाहीतर माहित नाही रेकी नसतं तर खूप त्रास होतो, हो. टेन्शन असतं, स्ट्रेस असतं, पण ते काही झालं नाही. आमचं 12वीचं वर्ष शांत गेलं. अजूनही परीक्षा चालू आहेत सगळ्या ह्या त्या. चाललंय. आता सुद्धा मी क्लासला जाऊन आले त्याच्या. पण चाललंय, पण हां, हां. छान झालंय. आणि मला तर कुठलं माहितीये मला ते जे मॅडमनी आपल्याला घेतलं होतं ना आई-बाबांसाठी तर त्याच्यामध्ये मला ना असं वाटत होतं, की आपण तोपर्यंत जाणीव नव्हती ना, आपण आपल्या घरच्यांना गृहीत धरतो, आई-बाबांना गृहीत धरतो, भावंडांना गृहीत धरतो. तरी आपल्याला सासरच्यांबद्दल तर थोडं तरी वाटतं, की अरे त्यांना वाईट वाटलं असेल, काय बोललो आपण. पण आई-बाबांना काय आपण असंच धरतो गृहीत. पण हे जे रेकीमध्ये खूप छान मॅडमनी घेतलं, की आपण मागे जाऊ शकतो, आपल्या आयुष्याला सुधारू शकतो. हे तर मला एकदमच एकदमच छान वाटलं, की आपण आई-बाबांची माफी मागू शकतो किंवा आपण इतरांना हो. माफ करू शकतो, अगदी खरंय, खरंय. बालपणातल्या कोणाला तरी. आणि माफी आणि क्षमा प्रार्थना मला खूप आवडलं. आई-बाबांचं ते खूप आवडलं. त्याचं काय त्यांनी घेतलं. म्हणजे मॅडमचे तर सगळेच मेडिटेशन खूपच छान आहेत. खूपच सुंदर आहेत. सेकंड हो, डिग्रीचं खरंच. मेडिटेशन मला इतकं आवडतं ना, कारण त्याच्यात आहे ना मॅडमनी इतकं काय काय एक्सप्लेन केलेलं आहे प्रत्येक चक्राबद्दल आणि छान म्हणजे अफर्मेशन. म्हणजे काय मॅडम कशा काय एवढं सगळं करू शकतात त्या एवढ्याशा छोट्याशा करू दिसतात पण शकतात. हो खूप ना. छान हो, करतात. खरंच. खूपच छान मेडिटेशन आहेत त्यांचे. आणि मला अजून ग्रँड मास्टर मधलं काय आवडतं मेडिटेशन मधलं, तो जो आपला शांत बसण्याचा जो भाग आहे ना, ज्यावेळेला आपण शांत राहायचंय, तो भाग मला असं वाटतं की आपली परीक्षा आहे त्यावेळेला. द्या आता तुम्ही जे शिकलात हो, खरंय, त्याची खरंय. परीक्षा द्या, असं वाटतं मला. काय माहिती तुम्हाला ओमच्या सगळ्यांना नंतरच. वाटतं की नाही, पण मला वाटतं असं. नाही, नाही. मला मला पण ते खूप आवडतं. ते म्हणजे ना, मी अशी आहे ना, ते मेडिटेशनमध्ये जरी असली ना, तरी तो म्हणजे ते वेळ येते ना, जसं ओम चालू होतं हां, आणि त्या ओम नंतर आता शांतता येणार आहे. मला आहे ना, म्हणजे खूप असं खूप आवडतं ते. खूप छान आहे. पण त्याच खूप टाइमात छान आपण वाटतं. ट्रान्समध्ये गेल्यासारखं होऊन जातं कधी-कधी. एकदम त्या बोलायला लागली की एकदम हो. वाटतं आपण वापस आलो. पण खूप छान खरंय आहे. खूप आणि छान घेतलं मॅडमनी सगळं. त्याच्यामध्ये ना मला काय माहिती नाही, एक चेहरा दिसतो, पण तो पूर्णपणे चेहरा येतच नाही. त्या शांततेत मी तो नेहमी चेहरा बघण्याच्या ह्याच्यात असते, पण तो चेहरा अजूनपर्यंत मला दिसतच नाही. खूप येईल. वेळा म्हणजे खूप असं तेज येतं त्या चेहऱ्यावर, पण ते काय हां. आहे ते काय दिसतच नाहीये मला अजूनपर्यंत. खूप सुंदर आहे. आणि आता मॅडमचं तर चक्रावर रिव्हर्स जर्नी कॉन्सन्ट्रेट तर केली आपण केल्यानंतर सर्वांनी. हो, हो. खूप सुंदर. खूप छान रिव्हर्स जर्नी पण. किती वर्षांनी? खूप सुंदर. माझी तर 30 वर्ष. वेगळंच आहे. अरे बापरे! तुमची अर्चना ताई? हो आणि आहे ना माझे केस तर त्याच्यामुळे मी 23 कापायला वर्षांनी. अजिबात गेली नव्हती. हे केस पार्लरवालीने चुकून माझे कापून खरं तर हे केस असे झालेले. नाही मी पण आईला छान दिसतंय. दाखवायला गेलेली आणि आईच्या इकडेच म्हटलं चला हे आहे तर छान थोडंसं दिसत कटिंग आहे. करून घ्यावं. छान म्हणून दिसतायत गेली ना? आणि ते पार्लरवालीने माझं छान वाटत. छान केसाचं वाटत. पूर्ण हेच करून टाकलेला.
ते बघून बघूनच मी रडत होती आधी किती. नाही नाही, खरंच रिव्हर्स जर्नी झाली. आपण हो आपल्याला खरंच सुंदर आहे ते म्हणजे म्हणायचं. नकळत तेच झाली ती तर. माझी. मॅडमनी शिकवलं ना आपल्याला, टेक ओव्हर. स्वतःवर प्रेम करा. हो. स्वतःसाठी हो बोला काहीतरी, स्वतःवर मग प्रेम त्यात चांगलं वाटेल. आपलं हे जे रिव्हर्स जर्नीचं चालू होतं ना, त्यावेळी मला माझ्या शाळेतल्या मैत्रिणींचे फोन आले. काय माहिती कसे काय, खूप एवढे वर्ष तर कधी कोणी भेटलं नव्हतं. पण आमच्या एवढ्या गप्पा झाल्या, म्हटलं अरे वा, खरंच रिव्हर्स जर्नी झाली आपली शाळेतल्या मैत्रिणींबरोबर. आणि माझ्या घरी लहान असल्यापासून ना कुत्रे होते आणि मला खूप आवडतात ते. आणि लग्न झाल्यापासून काहीच नव्हतं, कोणी माझ्या ना माहेरी होतं ना सासरी होतं. पण आता माझ्या भावाने एक पिल्लू आणलंय आणि मी त्याला त्या दिवशी अक्षरशः म्हटलं, अरे म्हटलं तू ना मला परत बालपण जगायला लावतोस त्यांच्याबरोबर. असं वाटलं खरंच रिव्हर्स जर्नी झाली आपली. खूप मजा आली, खूप आनंद वाटतो. अर्चना ताई तुम्ही बोला ना, तुम्ही तर काहीच बोलत नाही. मेडिटेशन म्हटलं तर मला सेकंड डिग्रीचं आवडतं, कारण की प्रत्येक चक्रांवरून सिम्बॉल्स वगैरे आणि ऑफर्मेशन खूप छान. पहिल्या डिग्रीचं पण छान आहे आणि ग्रँडमास्टरचं तर छानच आहे. आणि जेव्हा ग्रँडमास्टरचं मेडिटेशन करतो आपण आणि शांतता येते आणि अन्य चक्रावर कॉन्सन्ट्रेट करायचं, जेव्हा मॅडम सांगू आपल्याला अन्य चक्रावर लक्ष केंद्रित करा, त्यावेळेस कुठेतरी असं जाणवतं मध्ये तसं थर्ड आय ओपन झाल्यासारखं दिसतं, अरे वा. त्याचं वेगळंच काहीतरी. आणि लगेचच चाललं जातं, पण दिसतं असं, म्हणजे असं वाटतंय की आता ती जसं मॅडम म्हणायचं ना की तुम्हाला दिसते, हम्म. तर कुठेतरी ती सुरुवात झाली आहे असं वाटतं. मध्ये ते येऊन जातं, असं क्लिक होतं थोडं थोडं वाटतं तसं. आणि मेडिटेशन करताना पुन्हा एक अनुभव आले ना, सेकंड डिग्रीच करत होते तेव्हाची गोष्ट आहे ती. आता मध्ये मॅडम एक सिम्बॉल दाखवला होता आणि विचारलं होतं ना कशाचा सिम्बॉल आहे, तर सगळ्यांनी म्हणजे मेडिकलच्या याच्यावर असतं, आयुर्वेदिक वाल्यांच्या याच्यावर असतं. आणि मॅडम नाही, ते कसं आपलं चक्र जेव्हा जागृत होतं तर त्याचं ते आहे असं बोलले ना त्या दिवशी. आणि कोणाचे किती चक्र जागृत झाले करून लक्षात येतं. त्यावेळेस तर सेकंड डिग्रीचं म्हणून करताना मला असं जाणून सरळ सरळ त्याने साखरचं काहीतरी असं कर गेल्यासारखं आणि एकदम डोक्यावर असं काहीतरी झाल्यासारखं जाणून घ्यायची. मग त्या दिवशी जेव्हा मॅडमनी ते सिम्बॉल दाखवला आणि जेव्हा त्यांनी सांगितलं तर ते तर झालं ना आपल्यासोबत एकदा, एक दोनदा अर्चना ताई वस्तू तुमचा तसं झाली. आवाज ना थोडासा मला म्हणजे वाटतं नेटवर्कचा काहीतरी होता येईल प्रॉब्लेम आहे आपल्याला. तुमचा. हम्म. थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं तुमचा. नेटवर्कचा प्रॉब्लेम, आवाज नाही येत आहे? आवाज हो तुमचा फ्रीज होत आहे मध्ये मध्ये. हा तिथे मी असंच बोलते. ठीक आहे. परत सांगा ते. आवाज येतो? आवाज येतो? कमी येतो. येतो का आवाज? क्लिअर नाही येते मध्ये मध्ये. हॅलो, हा येतोय आता आवाज? येतोय. आता येतोय. बोला. परत होतो सांगा. एकामध्ये मध्ये. हा आता ब्रेक. सेकंड डिग्रीचं मेडिटेशन जेव्हा करत होते ना, येतोय आवाज? व्हिडिओ बंद करून बोला नाही तर तुम्ही, कारण काहीतरी बँडविथचा प्रॉब्लेम वाटतोय तुमचा. हा. तो मोबाईल तोपर्यंत बोला तुम्ही. नाही बोला ना नाहीतर तुम्ही, बोला बोला. येतोय आवाज? हा येतोय येतोय, बोला. सेकंड डिग्रीचं मेडिटेशन जेव्हा चालू होतं ना, तेव्हा असं जाणवतं की जसं तुम्ही सांगितलेलं ना की जेव्हा चक्र जागृत होतात तेव्हा ते त्याचा सिम्बॉल आहे तो नाण्यांचा नाही का, तर ते जाणवलं मला. सिम्बॉल बोलू म्हणजे नका फक्त. होत आहे काहीतरी, जाणीव होत आहे मला. हा. हम्म. जे काही आपण करतो त्याच्यामध्ये जाणीव होते. काही काही हा. जे जे गोष्टी मॅडम सांगत आहेत त्या गोष्टींचा बरोबर क्लिक होतं आपल्याला बरोबर की होत आहे, बदल तर होत आहे. मेडिटेशनमुळे तर भरपूर बदल आहे. रिव्हर्स जर्नी बद्दल सांगा ना तुमच्या. रिव्हर्स जर्नी, रिव्हर्स जर्नी बद्दल काय नाही. 20 वर्षांनी तर झाली आहे रिव्हर्स जर्नी. तर काय नाही, म्हणजे तिच्या आधीपासूनच आहे, पण हम्म. आता भरपूर वाटतं अजून. जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम होते ते पण आता गेलेलं असतं. पुष्पाताई तुमची रिव्हर्स जर्नी तुम्ही सांगा ना. आता पहिले सांगते मी मेडिटेशनचं. हम्म.
मी सेकंड आणि थर्डचे मेडिटेशन मला आवडतात. खूप केले मी ते आणि आताचं ते ग्रँड मास्टरचं. माझे पहिले विचार खूप असल्यामुळं झोप येत नव्हती. आता ती मला शांत झोप येते, मन शांत झालं. आणि आपले ते आई बाबा आणि मी ते मेडिटेशन केल्यानंतर आई बाबांची असं वाटत होतं समोर जाऊन माफी मागितली. तो आनंद इतका होता की मी ते गिल्ट मध्ये होते मी, की मी माझं डोक्यावरचं ओझंच हलकं झालं आणि खूप शांत वाटलं मला की मी माफी मागितली. त्याच्या एवढ्या वर्षानंतर मला ते प्रत्यक्षात भेटल्याचा जो अनुभव झाला ना ते खूपच. कारण तसे मी त्यांची माफी मागू शकले नसते कधीच, कारण आई बाबा नाही आहेत. आणि ती माफी मागितल्यानंतर मला आतापर्यंतच असं वाटायला लागले की खरंच मी रेकीत आले म्हणून आई बाबांची मी माफी मागू शकले, नाही तर मी ते जिंदगीभर स्वतःला माफ करू शकले नसते. आणि रिव्हर्स जर्नीचं म्हटलं म्हणजे की आता माझं नातू जे आहे, जेव्हा तो 2 महिन्याचा आणला होता तेव्हा मला उठता बसता येत नव्हतं, त्याला घेता येत नव्हतं. पण आता मी त्याच्यासोबत खेळते. तो रोडनं पळायला अरे लागली की पळते. त्याच्या संग बाळासारखी म्हणजे वागते. ते माझे म्हणजे बॉडी एकदम अशी लवचिक झाली की मी उठ बस करायला मला जाणवतच नाही की मला असे काही आजार होते, इतकं काही प्रॉब्लेम होतात. आता काही जाणवतच नाही की मी किती म्हणजे असं हलकी झाले एकदम. एकदम म्हणजे शरीर एकदम हलकं झालं. पक्ष्यासारखं झाली मी. उडू अरे वा. शकते असा प्रकार वाटायला लागला. म्हणजे काय कशा शब्दात सांगावं समजत नाही की बरोबर. खूपच आनंद आहे. ही छान. रेकी जर्नी म्हणजे खूपच आनंदी आहे. हम्म. याच्यात खूप आनंद आहे. आणि रिव्हर्स जर्नी म्हटलं म्हणजे माझी 20 वर्षाची झाली असं मला वाटतं. अंतर्बाह्य बदल जो झालाय आतून इतकं बरं. म्हणजे जे माफ करू शकत नव्हतो. कित्येक वर्षाचं गाठोडं आपण डोक्यावर बांधून 20-28 वर्ष सांभाळत एवढं सहज सोपं नव्हतं. कुठंही ते मला तरी वाटतंय की कुठेही ते बाहेर निघू शकलं नसतं. ते मॅडममुळं सहज शक्य झालं. आणि त्याचा इतका आनंद आहे की मी खूप आनंदी असते की माझा म्हणजे आई बाबांनी जन्म देऊन ही दुनिया दाखवली मला. त्यांची मी खूप आभार मानते. पण माझ्या मॅडम मंजुश्री मॅडम गुरु माऊलींनी मला या दुनियात जगायला शिकवलं. त्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप की छान. जीवन म्हणजे काय, जगणं म्हणजे काय, हा आनंद त्यांनी मला दिला. आणि ही संपत्ती जी आहे ना, आरोग्य ही करोडत मोजता येत नाही, अनमोल असते. कितीही पैसा असला, माणूस जर सुखी नसला तर त्या पैशाला किंमत नसते. पण मी जे कमवलंय ना, ही संपत्ती मॅडममुळे खूप खूप हिची खूप किंमत आहे. मला वाटतं खूप सगळ्यांच्याच या भावना असतील मॅडमच्या बद्दल. हो, खूप आहे. हम्म. मला तर असं वाटायचं ना आधी की म्हणजे सगळं छान चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, नातेसंबंध चांगले आहेत, ठीकठाक. ओके, आपलं छान चालू आहे, पैसे वैसे तरी ठीक आहेत, ओके, आपल्याला काही खूप नाही लागत आहे, सगळं चांगलं चालू आहे. पण ना अशी एक हुरहुर वाटायची सारखी की काहीतरी कमी आहे, कमी आहे. काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे, काय ते माहिती नव्हतं. असं आपण व्हिडिओ स्क्रोल करतो, युट्यूब बघतो, काय शोधतोय, कधी कधी मला वाटायचं मी काय शोधते मलाच कळत नाही. पण जेव्हा रेकीशी जुळले, मॅडमशी बोलणं झालं, जेव्हा भेटलो आणि जेव्हा हा प्रवास सुरू झाला ना, मला असं वाटतं की ते काय आहे ना, ते अजूनही माहिती नाही, पण मॅडमनी मला त्या मार्गाला लावलेलं आहे. रोजचं सेशन सुरू होताना असं वाटतं आज काय नवीन असणार आहे, काय मिळणार आहे, आपल्या आणखीन आपल्या ओटीत नवीन काहीतरी पडणार आहे. म्हणजे मला आपण ना असं एक वाटतं की जसं कोणी आपल्या पंखांना बळ देतं, पण मॅडमनी तर हो, आकाशच दिलंय, एक उडत वेगळं राहा. आकाश दिलंय. पंखांना पण बळ दिलंय, तर ते काय ब्रह्मांडाची त्या सैर करायला मार्गावरती भेटते. सोडलंय आणून सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? खरंच खूपच आनंद आहे. मला हॅलो, कोण? आणि आणि तुम्ही दुसऱ्यांना, आता बाकीच्यांना तुम्ही काय सांगू शकाल की अरे मॅडम आल्या. आत्मा पण नमस्ते मॅडम. ते नमस्ते. काय संदेश द्याल तुम्ही आपल्या ज्या आहेत बहिणी, मावश्या, वहिन्या, आपल्या नंदा, काय संदेश द्याल तुम्ही त्यांना, काय सांगाल? मला तर वाटतं की जसं आपली प्रीती आहे, आपली वर्षा आहे आणि आपली प्रियांका आहे,
पियुष आहे. या वयाच्या मुलींनी किंवा त्याच्यापेक्षा कमी कमी वयात जर रेकी मिळाली असती ना शिकायला, हो, मला सुद्धा खूप आनंद झाला झालं असता असतं. आणि म्हणजे आपण नशीब थोडं वेगळं आयुष्य जगलो असतो त्यांना असं मला लवकर ही वाटतं. संधी मिळाली आणि मुलांना वेगळं त्यासोबत वाढवलं असतं आपण असं मला हो, वाटतं. त्या खरंच लकी आहेत की त्या या वयात येत तुम्ही आणि शिकताय. खूप छान ते आयुष्य पुढे घडवू शकतात त्यांचं. घडवू शकतात. मॅडमचे खूप खूप आभार. ब्रह्मांडाचे खूप आभार खूप आहे. आभार. आणि नवीन नवीन बोला 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 पुष्पाताई बोला. लक्ष. नवीन लोकांसाठी हेच सांगेन की रेकीचा अनुभव घ्या. ते आहे ना एक गाणं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे मॅडमने आम्हाला शिकवलं आणि ते तुम्ही बी अनुभव घ्या. सर्वांनी रेकी शिका. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. आणि जगण्याची गुरुकिल्ली मिळवा. हा. आनंद जीवनाची किल्ली रेकी आहे. रेकी शिका. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप छान, खूप छान. आता मी जे ऐकलं की बाबा या वयात कुठल्या वयामध्ये रेकी मिळावी. खरं तर ब्रह्मांडी ऊर्जेशी जोडण्यासाठी कुठलंच वय अयोग्य नाही. नाहीये. ते प्रत्येक वय जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासून मी माझ्या आयुष्याचं सोनं करू शकते. हे बदल तेवढंच महत्वाचं आहे. पण त्यातल्या त्यात जर काय हे जे कॉलेजवयीन मुलं मुली आहेत, विवाहापूर्वी जर काय मिळालं, तर पुढचं आयुष्य दोन्ही घरं सुखी होतात. पण त्याही अगोदर जर का शालेय जीवनामध्ये ही रेखी विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आली, तर ते त्यांचे शालेय जीवन, कॉलेज लाईफ नेमकी कुठं कशी जगावी, कसं प्रोटेक्शन करावं, इव्हन हे जे आपण बाहेरच्या जगामध्ये अनेक सगळ्या गोष्टी बघतो आहे, त्यापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं, ऊर्जावान कसं ठेवावं, अ, मन न भरकटवता स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यामध्ये कसं ठेवावं, ज्याला आपण म्हणू शकतो की माझ्या मनावर, माझ्या क्रियेवर माझा ताबा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, मी वाहवत गेलो. नाही, मी काय बोलणार, काय वागणार, माझ्या शब्दांवर, माझ्या विचारांवर, माझ्या आत्म्याचा ताबा असणं. माझ्या वागण्यावर ह्या सगळ्या गोष्टी. मग त्यांचं करिअर काय घडणार छान, मग त्यांचं असणं काय असणार, तीच पिढीच खूप वेगळी असणार. जर काय त्या शालेय जीवनापासून किंवा कॉलेज लाईफमध्ये जर काय ही ऊर्जेसोबत विद्यार्थी वर्ग जुडला ना, अधिकच उत्तम. नाही जुडता आलं, तर विवाहपूर्व तरी कुठेतरी रेखी शिकावी. म्हणजे पुढचं आयुष्य ना खूप सुंदर असणार, बॅलन्स लाईफ असणार. आहे ना? आत्मा नमस्ते. बोला दादा. आमच्या पुतण्याला म्हणलं रेकी द्यायची हो. मी आज बाहेर गावी येत म्हणलं बरं. आणि ते काय झालं का त्याला एकदम म्हणजे असं नक्की. ठेवायचं काय रेकी द्यायची आहे का? झोपलेला तो झोपलेला आहे म्हणलं ते बरं, काही झालंय का त्याला? ते थोडं हेच गुंगल्यासारखंच करून राहिलं. एकदम म्हणजे असं एकदम हे झालं सपन झालं. शांत झालंय. बरं. एक मिनिट. दादा त्याचं हार्ट चक्र, सोलर चक्र क्लीन करा. ओके, तिथच्या तिथं आणि डॉक्टरांना पण दाखवा. देऊया आपण सर्व मिळून रेकी. ओके, एक मिनिट. छान. काही होणार नाही दादा बाळाला. काही टेन्शन घेऊ नका. दिली आपण रेकी आता. ओके? हां, तसं पण डॉक्टरकडे नेऊ शकता. दाखवून द्यायचं अशा वेळेस. ओके? हां. तर ना अशा त्या अजाणत्या वयामध्ये जर का ऊर्जेसोबत ओळख झाली, तर पुढचं आयुष्य एक सासर, माहेर, येणाऱ्या नव्या पिढीला एक ऊर्जावान आई, ऊर्जावान वडील, हे जे असेल ना, ते खूप सुंदर आणि खूप वेगळं असणार आहे. तुम्हाला कदाचित आता तुमच्यापर्यंत ते आलं नाहीये अजून व्हिडिओ. आज दुपारच्या सेशनमध्ये काय आहे ते गुड न्यूजचा एक धमाका झाला आहे. तर उद्या येईल, उद्या परवाच्या दिवसामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. तर तेव्हा सुद्धा हा विचार आलाय, की जर का नवीन पिढीपर्यंत ऊर्जावान नवीन पिढी व्हायला लागली, तर आहे ना, हा भारत देश आहे ना, ज्याला आपण म्हणतो, की एक विश्वशांतीकडे आणि आध्यात्मिकतेकडे देशाची एक विशेष जी ओळख आहे, जो आपला पाया आहे, अध्यात्म हा आपला देशाचा पाया आहे. तर हा भक्कम आणि वेगळ्या दिशेने आपल्या देशाची वाटचाल असणार आहे. काय म्हणता विद्याताई? माईक सुरू केला.
तुम्ही माईक सुरू केलाय ना? राहिलं माझ्याकडून, पण ठीक आहे. काय नाही हा मॅडम, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर बोलताय. मला हा खरंच पटतंय. कारण जर लहान मुलांपासून अगदी कॉलेजच्या जीवनापासून जर मुलांना प्रत्येकाला जर रेखी मिळाली, तर आपलं भारत खरंच एकदम सुफलम सुफलम एकदम छान होऊन जाईल. म्हणजे कुठे जे आत्ता चालू आहे राजकारण हे असं काही दिसणार नाहीये. द्वेष खूप भावना शांत असं आहे. म्हणूया आपण. होय हा होय राग, होय होय द्वेष भावना अगदी कमी द्वेष असतील. भावना बिलकुल राहणार नाही देशामध्ये. खूप छान. थँक्यू. आजच पुन्हा काश्मीरमध्ये जो काही प्रकार घडला आहे, अशा हो सुद्धा घटना खरंच खूप टाळता येतील, आहे ना? अत्यंत वाईट सगळ्या गोष्टी, की बाबा कुठेतरी स्वतः फिरायला गेलेले एक त्यांच्यावर जो हल्ला झाला आहे, अशा घटना ह्या का घडतायत? तर हे कुठेतरी एनर्जी लेव्हल लो आहे आणि किती त्या द्वेष भावना एकमेकांबद्दलच्या. हा द्वेष नष्ट व्हायला हवा, आहे ना? खूप सुंदर. हा तुम्ही बोलत आहे का ज्ञानदेव दादा? मी तुम्हाला म्यूट केलं. हा माईक सुरू करा, माईक सुरू करा. मी म्यूट केलं तुम्हाला. मी म्हणलं जे असे प्रकार आहे का, ते कालच आमच्या शाळेसमोर एक गोळीबार झाला म्हटलं. बर, हा हे त्याच्यामधून व्हायला त्या नको. समोर हा बरोबर कारण ना? समोर हा त्या व्यक्तीला नाही रागाचा जो म्हटलं उद्रेक आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नको व्हायला. जे तर हे सगळं काही आहे, ही पुढची पिढी बदलेल. कुठेतरी तो माफ करण्याची, कुठेतरी बाबा प्रेमाच्या आणि अध्यात्मासोबत जुळल्यानंतर, एनर्जी लेव्हल वाढल्यानंतर ती शांतता आतमध्ये येते. इव्हन जो तुम्हाला यश हवं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते सुद्धा मिळवण्यासाठी ऊर्जा तेवढीच मदत करते. तेच खूप मी छान. म्हटलं असं आपल्या भारतात समज असं. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. ओके, थँक्यू सगळ्यांना. आपल्याला तुमच्या गप्पा टप्पा काय म्हणूया, आपलं कट्टा झाला असेल तर आपण आता सेशनकडे वळूया. आणि अजून पुन्हा एकच सांगायचंय मला. सांगायचं आहे. बरं, हा तर तुम्हाला थँक्यू म्हणायचंय, कारण आतापर्यंत ते हे जे गेले 7-8 महिने होते ना, ह्याच्यामध्ये जे काही सण होते किंवा जे काही दिवस होते, असे तर मी कधीच आयुष्यात बघितले नव्हते. म्हणजे आमच्या घरी सगळं धार्मिक वातावरण असून सुद्धा जे एक वेगळं तुम्ही दाखवलंय, म्हणजे अक्षरशः सर्वपित्री अमावस्यापासून ते प्रत्येक कोजागिरी पौर्णिमा, अ, नवरात्राचे 9 देवींचे जे काय तुम्ही घेतलेले ध्यान आहेत, त्याच्यानंतर मग सगळ्यात सुंदर मला आवडलेलं म्हणजे लक्ष्मीपूजनाचं होतं. त्याच्यानंतर तुमचं कोजागिरी पौर्णिमा आणि प्रत्येक त्याच्यानंतर आपलं प्रयागाचं होतं. प्रयागचं हे स्नान होतं ते, आणि इतके सगळे छान, म्हणजे कुठलाही अमावस्या पौर्णिमा, रामनवमी कुठला सण, झाली तुमच्या रामनवमी, सोबत. हनुमान जयंती, म्हणजे जे काही सण आले, संक्रांत, मकर संक्रांत, प्रत्येक अमावस्या पौर्णिमा आणि सण, हे ह्याचं जे महत्व जे तुम्ही सांगितले ते मला आतापर्यंत कधीही कळलं नव्हतं. आणि हे एक नवीनच ज्ञान मिळाले आणि खूपच छान झालं हे सगळं. आणि ह्याच्यासाठी थँक्यू. मी हे 7-8 महिने या सणांचे तर कधीच विसरणार नाही तुमच्या बरोबरचे. तुम्ही एका वेगळ्या लेवलला घेऊन गेलात हे सगळं. थँक्यू, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला हे सांगायचं होतं, हे राहिलं होतं माझं मगाशी. तेवढं तुम्ही आलात म्हणून हे राहिलं. आणि ते सगळे ध्यान त्या त्या दिवसाचे कसे झाले मग तुमचे? खूपच छान. आणि त्याबद्दलची जी माहिती आहे ना, मी तेच म्हणते की तुम्हाला किती ज्ञान आहे या सगळ्याबद्दल. म्हणजे आणि ते त्या त्या वेळी बरोबर तुमच्या पोतडीतून बाहेर निघतं. कसं काय काय माहिती, तुम्ही तर एवढ्याशा छोट्याशा दिसता, तेवढ्या या मेंदूमध्ये इतकं सगळं राहतं आणि एक एक बरोबर काढता. खूपच छान आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी सांगेन ना, प्रत्येक गोष्ट म्हणजे मी तर लकी आहे की मी तुमच्या बरोबर जे सणांचे दिवस होते सगळे तुमच्या बरोबर घालवले. हे खूपच छान आहे. आता अक्षय तृतीया झाली की आपले सण ऑलमोस्ट संपतात. अगदी वटपौर्णिमेने सुरू होतील परत. पण जे काय झाले सगळे सण ते तुमच्या बरोबर या वर्षातले मी आयुष्यभर नाही विसरणार. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जास्त स्पेशल गुढीपाडवा झाला, मध्ये गुढीपाडवा झाला परत. सगळेच सण आणि झाले. आता येस, आता ती जी अक्षय तृतीया असेल ना, ती पण खूप स्पेशल असणार आहे आपल्या सर्वांसाठी. मी तर नवीन करायला स्पेशल सगळ्याला. आणि मला वाटतं हे मत तर सगळ्यांचंच असेल, फक्त माझ्या एकटीचं नाहीये. काय वाटतं सगळ्यांना सांगा, आता माईक ओपन करा, चालू करा. सगळ्यांचंच आहे. अगदी बरोबर. एकदम बरोबर अगदी बोलताय. अगदी बरोबर. बरोबर. एकदम बरोबर आहे.
आणि जे काही आता आम्ही बोललो गप्पांमध्ये त्याच्याशी पण तुम्ही सगळे सहमत आहात ना? खूप 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 छान. छान. सहमत. होते. खूप छान, खूप छान. खूप खूप छान. सुंदर होते सगळ्यांचे. खूप ऐकावंसं वाटत होतं आणि सगळ्यांनी एवढे सुंदर अनुभव सांगितले. खरंच खूप छान खूप छान सांगितलं. खूप आयुष्यात खूप धन्यवाद. एक रेखीमय केले कट्टा झाला. खूप सुंदर. रेखीमय कट्टा. छान. हो हो नक्की. मला तर असं येस. वाटत होतं की सगळ्यांनी बोलावं, ज्यांना ज्यांना बोलायचे. नाही पण तुम्ही एवढं सर्वांच छान बोलण्याची बोलत संधी. होतात. काय बोलणार आम्हाला असं वाटत होतं फक्त ऐकत राहावं तुमचं, म्हणून आम्ही ऐकत फक्त राहावं. ऐकत होतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आता वेळ कमी पडला बोलायला. वेळ कमी पडला. हो. अजून तरी काही ना काही गोष्टी राहतातच मागे. ओके, काय हरकत नाही. पहिले पुष्पा, वाटायचं होतं की मेडिटेशन काय बोलणार आणि जेव्हा परत बोलायला कधीतरी तेव्हा केव्हा वेळ कमी पडला. आपल्या गप्पात परत कधीतरी राहिलेल्या गोष्टी नक्कीच घेऊ. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. प्रत्येक विषयाला प्रत्येक जण एक वेगळ्या पद्धतीने बघतो. प्रत्येकाचा त्या विषयाचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. अजूनही आपले काही 4-5 सेशन राहिलेले आहेत. त्या सेशनची तुम्ही कल्पनाही केलेली नाहीये, की हे अशा प्रकारे असणार आहेत. ओके? तेच येस. ना, रोजचा दिवस नवीन असतो. रोज काहीतरी वेगळं असतंय. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत बाकी, ज्या पूर्ण झाल्याशिवाय तर सोडणारच नाही. आम्हाला ओके? एक खूप उत्सुकता लागलेली आहे, म्हणून एकही सेक्शन सोडत नाही. तर मी आता पुढे काय होणार आहे याचा आम्हाला अक्षरशः उत्सुकता लागलेली आहे. मी पुष्पाताईंना विचारते, किती मेडिटेशन केले पुष्पाताई? किती ग्रँडमास्टरचे प्रकारचे मेडिटेशन केले? सगळ्या प्रकारचे करते, पण 65 झाले माझे ग्रँडमास्टरचे. अरे वाह! आपल्या सेशनमध्ये आपण वेगवेगळे किती मेडिटेशन घेतले एकूण? वर्चूसचे केले मी, चक्रांचे केले आणि सेकंड थर्ड डिग्रीचे मी करते. मी पॉवर बॉल, मी पिरॅमिड, मला जे वाटेल ते मी केव्हाही सुरू होते. मला थोडा तरी वेळ मिळाला की मग विनाकारण काहीतरी बघितल्यापेक्षा मेडिटेशन लावून शांत बसायचं. मॅडम 3-4 महिने तर रोज नवीन मेडिटेशन करू एवढे मेडिटेशन दिले तुम्ही. 50 मेडिटेशन तर झालेच असतील, पण मग कोणते करायचं हा विचारच नाही करायचा. कुठे कोणते करायचं. तुम्ही कारण ते सांगितलं ना सगळेच इतके पॉवरफुल आहे की औषधाप्रमाणे काम करतात. आता जर आपण विचार केला ना रेकी फर्स्ट पासून तर थर्ड पर्यंत जवळ ते तीन तिथंच आपले 15-20 जास्त मेडिटेशन आहेत थर्ड डिग्री पर्यंत. आणि तुम्हाला तुमचे लाईव्ह घेतलेले मेडिटेशन वेगळे, पण तुम्हाला जी रेकॉर्डिंग मिळते ती 21 मेडिटेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला लाईव्ह टाइमसाठी पुढे मिळणार आहे. ते तुमच्याकडेच राहणार आहे ते पूर्णचे पूर्ण. ओके, सेशन मध्ये होतात ते ठीक आहे, ते वेगळे आहेत. ओके, खूप सुंदर. चला, तर आता आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने थोडंसं पुढच्या सेशनला जायचं आहे. वेळ झाला खूप, तरीही तुम्हाला वेळ कमी पडला. थँक्यू. ब्रह्मांडी ऊर्जा अशी आहे, की या ऊर्जेबद्दल तुम्ही रात्रभर जरी बोलत राहिला ना, तरी मी तुम्हाला सांगते तुमच्या गप्पा ऐकायला एकही जण असा नसेल, की तो झोपायला जाईल. सगळेजण म्हणतील, की नाही आता मला हे पुढे काय येणार आहे ना, हे मला ऐकायचंच आहे. कारण यामध्ये गोडी आहे. यामध्ये आनंद आहे, यामध्ये सत्यता आहे, यामध्ये प्रेम आहे आणि आणखी ऊर्जावान होणं आहे. आता तुम्ही ज्या काही गप्पा करत होता, ह्या गप्पा म्हणजे सुद्धा सत्संग आहे. ओके, हा सत्संग आहे आणि सत्संग कधीही फायदेशीर, छान अधिक त्या प्रवासाकडेच नेत असतो. इतरांसोबतही बोलत असताना योग्य विचारावर, चांगल्या विचारावर जेव्हा 4 लोक चर्चा करतात ना, तो सत्संग असते. येशू ख्रिस्तांनी कुठेतरी म्हटलं आहे, की जहाँ जो 2 या 4 जमा हो, मैं हाजिर हूँ उनमें. तर ते 2 या 4 कोणते? फायटिंग करणारे नाही. ते 2 या 4 या एका ऊर्जेसोबत जोडलेले जेव्हा 2-4 लोक एकत्र असतात, तेथे तो परमेश्वर असतो, असं ते म्हणणं आहे. तेथे ती ऊर्जा असते. खूप सुंदर. खूप धन्यवाद सगळ्यांना. आपण एक सेशनकडे जाऊया. ओके. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम.